तर विद्यार्थ्यांना इकडे स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये सर्वांचेच रोजच्यासारखेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण या TRTI पोलीस भरती या ठिकाणी भरतीसाठी उपयुक्त असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत। सर्वांनी या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच विद्यार्थ्यांनो आपल्या सर्वांना महत्त्वाची सूचना ही देखील आहे की TRTI पोलीस भरतीसाठी जे आहे विद्यार्थ्यांनो 560 पेजेसची आपण PDF देखील तयार केलेली आहे। ही PDF जर तुम्ही इच्छुक असाल घेण्यासाठी तर हा जो सुपर क्लास पाहून तुम्ही घेत असाल तर 250 मध्ये हे PDF दिले जात आहे, नाहीतर तुम्हाला ते 300 ला पडणार आहे। आता PDF घेण्यासाठी तुम्ही इंटरेस्टेड असाल तर या नंबरवर आपल्याला कॉल नाही करायचा आहे, WhatsApp करण्याची सर्वांना रिक्वेस्ट आहे। या PDF मध्ये काय कव्हर होणार आहे तर माहितीचा अधिकार अधिनियम 2005 संपूर्ण मिळणार आहे विद्यार्थ्यांनो। इतिहासवरील या ठिकाणी MCQ मिळणार आहे, भूगोलवरील MCQ मिळणार आहे, विज्ञानवरील 500+ MCQ मिळणार आहे, जनगणना 2011 असो किंवा इतिहासमधील A to Z समाजसुधारक असो सर्व MCQ मिळणार आहेत। तर इच्छुक असाल तर या नंबरवर WhatsApp नक्कीच करायचा आहे। चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया आणि सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कव्हर करूया। प्रश्न या ठिकाणी असा आहे, 1 हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट असते? पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं आहे 1 हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट असते। ऑप्शन्स मध्ये दिलेली विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आपल्याला दिसते 780, 746, 777 किंवा 400 वॅट। तर 746 वॅट किती 1 हॉर्स म्हणजे असते हे लक्षात येते। कव्हर करूया। प्रश्न दुसऱ्या क्रमांकाचा विचारलेला आहे की मिथेन वायूला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात ते विचारलेलं आहे। कोणता वायू आहे? वायूचं नाव मिथेन हे आहे। LPG, ऑइल गॅस, मार्स गॅस किंवा वरीलपैकी सर्व। तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो मार्स गॅस या दुसऱ्या नावाने मिथेन वायूला ओळखले जात असताना लक्षात येते। कव्हर करूया। प्रश्न पुढचा प्रश्न तिसरा कव्हर करूया। माणिक बंडोजी इंगळे हे खालीलपैकी कोणाचे नाव होते ते सांगायचं आहे। उत्तर येत असेल तुम्हाला माणिक बंडोजी इंगळे संत ज्ञानेश्वर महाराज यांचे होते का? संत तुकाराम महाराज, संत तुकडोजी महाराज किंवा संत एकनाथ महाराज? तर माणिक बंडोजी इंगळे हे जे आहे संत तुकडोजी महाराज यांचे नाव होते हे कळते। प्रश्न चौथा पाहूया। तुरुंगामध्ये असताना सुविचार स्मरणी हा ग्रंथ पुढीलपैकी कोणी लिहिलेला आहे? तुरुंगामध्ये असताना सुविचार स्मरणी हा ग्रंथ लिहिण्यात आलेला आहे। संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज तेच ऑप्शन्स आहेत। तर या ठिकाणी ऑप्शन्स मध्ये विद्यार्थ्यांनो 3 योग्य राहील। संत तुकडोजी महाराज यांनी सुविचार स्मरणी हा ग्रंथ तुरुंगामध्ये असताना लिहिलेला। प्रश्न 5वा कव्हर करूया। तर क्रांतिसिंह या नावाने पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीस ओळखले जाते ते आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे। क्रांतिसिंह नावाने महर्षी कर्वे यांना ओळखतात का? स्वामी रामानंद तीर्थ, नाना पाटील, महात्मा गांधी? तर नाना पाटील यांना क्रांतिसिंह या नावाने ओळखतात हे लक्षात घ्यायचं आहे। प्रश्न कव्हर करूया 6व्या क्रमांकाचा। तर विचारलेला आहे की तामिनी टेकड्या पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येतात ते सांगायचं आहे। टेकड्याचं नाव तामिनी विचारलेल्या नांदेड, पुणे, सातारा किंवा सांगली? तर पुणे या जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांनो तामिनी टेकड्या आहेत हे लक्षात येतात। कव्हर करूया प्रश्न 7वा। रेडिओ तरंगाच्या सहाय्याने वस्तूचे स्थान निश्चित करणारे यंत्र पुढीलपैकी कोणते आहे? उत्तर तुम्हाला येत असेल रेडिओ तरंगाच्या सहाय्याने वस्तूचे स्थान निश्चित करणारे रडार असते का? हायड्रोमीटर, तापमापी किंवा एमिनोमीटर? तर ते असते रडार, जे की रेडिओ तरंगाच्या सहाय्याने वस्तू एखादी जर असेल तर ती कोणत्या ठिकाणी आहे हे त्या समजत असते। प्रश्न 8वा कव्हर करूया। वाऱ्याचा वेग मोजण्याचे परिमाण कोणते आहे ते विचारलेलं आहे। लक्षात घ्या परिमाण विचारलेले आहे वाऱ्याचा वेग मोजण्याचे। नॉट, एमिनोमीटर, वॅट किंवा होल्ट? तर नॉट हे वाऱ्याचा वेग मोजण्याचे परिमाण असलेले दिसते। कव्हर करूया प्रश्न 9व्या क्रमांकाचा। महाराष्ट्रात आवर्षणग्रस्त एकूण जिल्हे किती आहेत? आवर्षणग्रस्त जिल्ह्यांची संख्या किती आहे? 29, 32, 14 किंवा 27? तर एकूण 14 आवर्षणग्रस्त जिल्हे महाराष्ट्रामध्ये आहेत। आवर्षणग्रस्त म्हणजे काय असते की त्या जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांनो पावसाचे पाणी जे आहे ते खूपच कमी पडते, त्या जिल्ह्याला आवर्षणग्रस्त जिल्हा म्हणतात। 10वा प्रश्न। लाख शेती सुरू करण्यासाठी पुढीलपैकी कोणता जो झाड आहे कशात झाड आहे ते उपयुक्त ठरते? शेती विचारलेली आहे लाख शेती सुरू करण्यासाठी पळसाचे, बोराचे किंवा वरील दोन्ही किंवा तुळशीचे? तर ऑप्शन्स मध्ये 3
बोराचे तसेच पळसाचे हे 2 झाडे लाख शेती निर्माण करण्यासाठी महत्वाचे असतात हे कळते. प्रश्न 11वा कव्हर करूया. हत्ती हा प्राणी कोणत्या राज्याचा राज्य प्राणी आहे ते सांगायचं. प्राण्याचं नाव हत्ती हा प्राणी आहे. झारखंड, केरळ, कर्नाटक किंवा वरीलपैकी सर्वच्या सर्व. तर ऑप्शन्स मध्ये 4 योग्य राहील. कर्नाटक, केरळ, झारखंड या तिन्ही राज्याचा राज्य प्राणी हत्ती हा आहे. प्रश्न 12वा. पंचायत राजमध्ये महिला आरक्षण किती टक्के आहे? पंचायत राजमध्ये महिला आरक्षण विचारलेलं 33%, 40%, 50% किंवा 20%. तर ऑप्शन्स मध्ये योग्य राहील विद्यार्थ्यांनो 3. 50% आरक्षण पंचायत राजमध्ये महिलांसाठी आहे. प्रश्न 13वा कव्हर करूया. प्राप्तिकर कायद्याशी संबंधित असलेले राज्यघटनेतील कलम कोणते आहे? प्राप्तिकर कायद्याशी संबंधित कलम 20 आहे का, कलम 12A, कलम 10 किंवा कलम 17? तर कलम 12A हे प्राप्तिकर कायद्याशी संबंधित असलेले राज्यघटनेतील कलम आहे. तर बेरोजगारीचे प्रकार पुढीलपैकी कोणकोणते आहेत ते प्रश्नामध्ये विचारलेलं आहे की बेरोजगारीचे कोणकोणते प्रकार? घर्षण, चक्रीय, हंगामी किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन्स मध्ये 4 योग्य राहील. हंगामी, चक्रीय, घर्षण हे सर्व जे आहे बेरोजगारीचे प्रकार आहेत. 15वा प्रश्न कव्हर करूया. ग्राम विकासाचे अग्रदूत कोणत्या गावाला म्हणतात ते विचारलेले आहे. ग्राम विकासाचे अग्रदूत असे कोणत्या गावाला म्हणतात? राळेगण सिद्धी, कागल, पोखर्णी किंवा वरीलपैकी नाही. तर राळेगण सिद्धी या गावाला ग्राम विकासाचे अग्रदूत म्हणतात. प्रश्न 16वा पाहूया. माहितीचा अधिकार कोणत्या वर्षी किंवा कोणत्या दिवसापासून अंमलात आलेला आहे ते विचारलेला आहे. माहितीचा अधिकार 20 ऑक्टोबर 2005, 24 ऑक्टोबर, 13 ऑक्टोबर, 22 ऑक्टोबर. या ठिकाणी ऑप्शन्स मध्ये 3 योग्य राहील. म्हणजे 13 ऑक्टोबर 2005 या रोजी या दिवसापासून माहितीचा अधिकार जो आहे तो लागू झालेला. प्रश्न 17वा. भारतात सर्वात जास्त दरडोई उत्पन्न कोणते राज्य देते? दरडोई उत्पन्नामध्ये अग्रेसर असलेले राज्य कोणते आहे? सिक्कीम, केरळ, गोवा किंवा महाराष्ट्र राज्य. तर गोवा हे राज्य दरडोई उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य आहे कळते. प्रश्न 18वा कव्हर करूया. नामदेव ढसाळ यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ते विचारलेलं. या ठिकाणी नामदेव ढसाळ यांची सांगायची आहे. ग्रंथकाली, कोसला, चंद्रमुखी किंवा गोलपीठा. तर गोलपीठा ही कादंबरी नामदेव ढसाळ यांची कादंबरी आहे हे कळते. प्रश्न 19वा पाहूया. विचारलेला आहे की कल्पनेच्या तीरावर ही कादंबरी पुढीलपैकी कोणाची आहे? कादंबरीचं नाव आहे कल्पनेच्या तीरावर. तर या ठिकाणी नामदेव ढसाळ, इरावती कर्वे, शांता शेळके किंवा व्ही शिरवाडकर. तर व्ही शिरवाडकर यांची कल्पनेच्या तीरावर ही कादंबरी असलेली कळते. तर मेजर ध्यानचंद यांना कोणत्या खेळाचा जादूगर म्हणतात ते विचारलेलं आहे. उत्तर येत असेल तर एखाद्या वेळेस कमेंट करून सांगायचंय. मेजर ध्यानचंद यांना क्रिकेट, व्हॉलीबॉल, हॉकी किंवा कबड्डी. तर हॉकी खेळाचा जादूगर असे मेजर ध्यानचंद यांना संबोधतात. प्रश्न 21वा कव्हर करूया. कोणत्या व्यक्तींनी मिठावर देशभर एकसारखा कर लावलेला? मिठावर एकसारखा जे आहे कर लावणारे कोण होते? लॉर्ड बेंटिंग, लॉर्ड वेलेस्ली, लॉर्ड लिटन किंवा लॉर्ड मेयो. तर ते व्यक्ती होते लॉर्ड लिटन. यांनी जगभरामध्ये मिठावर एकसारखाच कर लावलेला होता. 22वा प्रश्न पाहूया. मूत्रवाहिनीची लांबी जवळपास किती सेंटीमीटर असते ते सांगायचं आहे. सेमीची किती असते मूत्रवाहिनीची लांबी? 40, 25, 46 किंवा 57. तर 40 सेमी एवढी जी आहे विद्यार्थ्यांच्या ठिकाणी मूत्रवाहिनीची लांबी असते. कव्हर करूया प्रश्न 23वा. तर पुणे जिल्ह्यामध्ये एकूण अष्टविनायकाची मंदिरे किती आहेत ते सांगायचं आहे. एकट्या पुणे या जिल्ह्यामध्ये विचारलेलं आहे. 3 मंदिरे आहेत का, 7, 5 किंवा 8? तर 5 मंदिरे जे आहे पुणे या जिल्ह्यामध्ये अष्टविनायकाची असलेली लक्षात येतात. प्रश्न 24वा कव्हर करूया.
विटॅमिन एचा समृद्ध स्रोत पुढीलपैकी कोणते जे फळ आहे ते सांगायचं आहे. विटॅमिन एचा समृद्ध स्रोत असणारे मोसंबी आहे का, संत्री, गाजर किंवा रताळे? तर गाजर हे फळ विटॅमिन एचा समृद्ध स्रोत असलेले फळ आहे. कव्हर करूया प्रश्न 25वा. तर विचारलेला आहे की नटसम्राट हे अतिशय प्रसिद्ध जे साहित्य आहे ते कोणाचे आहे? नटसम्राट यावर चित्रपट देखील आहे आपले मराठी लँग्वेज मधील. तर गोविंदाग्रज, किर्लोस्कर, आचार्य अत्रे किंवा कुसुमाग्रज? तर नटसम्राट हे जे साहित्य आहे कुसुमाग्रज यांचे आहे. 26वा प्रश्न कव्हर करूया. रथचक्र ही प्रसिद्ध कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे? कादंबरीचं नाव रथचक्र विचारलेली. गोविंदाग्रज, नारायण पेंडसे, किर्लोस्कर किंवा कुसुमाग्रज? तर रथचक्र ही जी आहे नारायण पेंडसे यांची कादंबरी असलेली कळते. 27वा प्रश्न पाहूया. भारताचे स्थान पृथ्वीवर कोणत्या गोलार्धामध्ये स्थित आहे? भारताचे स्थान पृथ्वीवरील कोणत्या गोलार्धामध्ये आहे? उत्तर, पूर्व, वरील दोन्ही किंवा दक्षिण? तर ऑप्शन्स मध्ये योग्य राहील 3. उत्तर पूर्व गोलार्धामध्ये विद्यार्थ्यांनो भारताचे स्थान हे पृथ्वीवर असलेले दिसते. प्रश्न या ठिकाणी 28वा. बॅरोमीटर हे उपकरण काय मोजण्यासाठी वापरले जाते ते सांगायचं आहे. उपकरणाचं नाव बॅरोमीटर विचारलेलं. हवेचा वेग, उंची, डेसिबल किंवा वायूचा दाब? तर वायूचा दाब मोजण्याचे एकक म्हणजे बॅरोमीटर आहे हे लक्षात येते. प्रश्न 29वा. भारतातील जे पहिले दूरदर्शन केंद्र आहे ते कोणत्या वर्षी सुरू झालेले होते ते सांगायचं आहे. भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र 1950 ला झाले का, 1955, 1959 किंवा 1970? तर 1959 या वर्षी भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र हे सुरू झालेले होते. प्रश्न 30वा कव्हर करूया. भारताची अर्थव्यवस्था खालीलपैकी कोणत्या प्रकारची आहे ते सांगायचं आहे. भारताची अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे? संयुक्त, मिश्र, मुक्त किंवा वरीलपैकी नाही? तर भारताची अर्थव्यवस्था ही मिश्र प्रकारची अर्थव्यवस्था असलेली लक्षात येते. प्रश्न 31वा. विद्युत प्रभार मोजण्याचे जे एकक आहे खालीलपैकी कोणते आहे? विद्युत प्रभार मोजण्याचे एकक सांगायचं आहे. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो ऑप्शन्स मध्ये आपल्याला दिले आहे कोलम, एमिनो, स्टेथोस्कोप किंवा एम्पियर? तर ऑप्शन्स मध्ये योग्य राहील विद्यार्थ्यांनो एक कोलम हे जे आहे विद्युत प्रभार मोजण्याचे एकक असलेले आपल्या सर्वांना कळते. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 32वा. निकोप दृष्टीसाठी पुढीलपैकी कोणते जीवनसत्व अत्यंत महत्वाचे आहे? म्हणजेच दृष्टी जी आपली आहे एकदम स्ट्रॉंग राहण्यासाठी अ जीवनसत्व, ब जीवनसत्व, ड किंवा क जीवनसत्व? तर जीवनसत्व अ हे जीवनसत्व निकोप दृष्टीसाठी अतिशय महत्त्वाचे असणारे जीवनसत्व आहे. आता सुपर क्लासेस सोडण्यापूर्वी पुन्हा एकदा महत्त्वाचे रिमाइंडर आहे. TRTI पोलीस भरतीसाठी जे आहे विद्यार्थ्यांनो अतिशय महत्त्वाचे असणारे आपण 560 पेजेसची PDF तयार केलेली आहे. हे PDF जर तुम्ही हा सुपर क्लास पाहून घेत असाल 250 मध्ये मिळणार आहे, नाहीतर तुम्हाला ते 300 ला पडेल. तर PDF घेण्यासाठी इच्छुक असाल या नंबरवर विद्यार्थ्यांनो आपल्याला कॉल नाही करायचा, व्हॉट्सअप करण्याची सर्वांना मनापासून रिक्वेस्ट आहे. जो ही इच्छुक विद्यार्थी आहे स्पेशली पाहिलं तर हा जो आहे फॉर्म भरलेला तुम्ही असाल तर नक्कीच घ्यायचा आहे. इच्छुक असाल तर व्हॉट्सअप करा. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर काय करायचं आहे विद्यार्थ्यांनो दुसरं काम म्हणजे चॅनलला सबस्क्राईब लगेच करून घ्या. अशाच प्रकारची सुपर क्लास तुम्हाला पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहाव्यास मिळतील. आणि काय करायचं आहे सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा जो प्रोत्साहन आहे तो मला नक्कीच द्यायचा असतो, तर लगेच करून घ्या. चला मग भेटूया पुढच्या एका नंबर स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.